सांगितलंय। तर बरं, या आधी देखील जरांगेंनी बऱ्याचदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा हत्यार देखील उपसलेलं होतं। मात्र यंदाचं चित्र काहीसं वेगळं आहे, कारण ज्या भाजपकडून या आधी जरांगे पाटलांची समजूत काढली जात होती, तोच भाजप पक्ष आज जरांगेंविरोधात आक्रमक होताना दिसतोय। आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य। त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर भाजपकडून त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आणि मग या विषयात आपण पुढे जाऊयात। नुसतं जेव्हा तुम्ही मला कळू द्या, मी विनय खंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात देवेंद्र फडणवीस त्याच्या जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या। हे कुठलं आलं धोरण? तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही। तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही। तर आता दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनीही मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठा विरोध दर्शवलाय। सदावर्तेंनी तर जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करत पोलीस महासंचालकांकडेच तक्रार दाखल केली आहे। तसंच जरांगेंना मुंबईमध्ये प्रवेश देऊ नये अशी विनंतीही सदावर्तेंनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे। बरं, आता अधिक वेळ न घालवता मराठा आरक्षणाच्या चर्चेचं हे दळ